नमस्कार. जरा डोळे मिटा आणि तो कैलासावरचा शांत, सोनेरी प्रकाश आठवा आणि कानात घुमणारा तो गणपती बाप्पा मोरयाचा गजर. आजच्या या खास भागात आपण अनुभवणार आहोत एक अशी पौराणिक कथा जी प्रत्येकाला एक नवी ऊर्जा देते. आपला विषय आहे बालगणेश आणि पहिली पूजा. शिवपुराणावर आधारित ही बुद्धी आणि भक्तीची अत्यंत सुंदर कथा आहे. चला तर मग या दैवी सफरीला सुरुवात करूया. पहिली पूजा आणि देवांचा वाद. आता विचार करा, स्वर्गात एक अतिशय भव्य सभा भरली आहे. सगळीकडे एकदम शांतता आहे. पण अचानक या शांततेत एक मोठा वाद उभा राहतो आणि चर्चेला उधाण येतं. आणि तो प्रश्न होता, पहिली पूजा नेमकी कोणाची व्हावी? आता हा काही साधा पेच नव्हता. शिव आणि पार्वती यांच्यासमोर जेव्हा हा प्रश्न आला, तेव्हा त्यांनी हा वाद सोडवण्यासाठी एक मोठी अट ठेवली, एक मोठं आव्हान दिलं. त्यांनी सांगितलं, जो कोणी या संपूर्ण पृथ्वीला सर्वात आधी 3 प्रदक्षिणा घालेल तोच विजेता ठरेल आणि त्यालाच प्रथम पूजेचा मान मिळेल. कार्तिकेयाचे विश्वाचे उड्डाण आणि मोराची वेगाची शर्यत. हे आव्हान ऐकल्या ऐकल्या कार्तिकेयाने एक क्षणही वाया घालवला नाही. आपलं वाहन म्हणजेच मोर घेतला आणि अत्यंत उत्साहाने सुसाट वेगाने विश्वाची प्रदक्षिणा करायला उड्डाण केलं. इथे ना एक अतिशय रंजक आणि अचंबित करणारी तुलना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आहे कार्तिकेयाचा तो प्रचंड वेग, जो ताऱ्यांच्या आणि आकाशगंगांच्या पलीकडे शर्यतीत निघाला आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे आपल्या बालगणेशाची एकदम शांत बुद्धी. लहान बालगणेश जागीच शांत उभा राहिला. कोणतीही गडबड नाही, धावपळ नाही. डोळे मिटून अत्यंत शांतपणे विचार करायला सुरुवात केली. बालगणेशाची शांत बुद्धी आणि शहाणपणाचा मार्ग. एका हातात चमकणारा सोनेरी लाडू आणि चेहऱ्यावर ते गोड निरागस हास्य घेऊन या दिव्य बालरूपाने कुतूहलाने एक मोठा निर्णय घेतला. आपल्याला काय वाटतं, बालगणेशाने नेमकं काय केलं असेल? हा शहाणपणाचा मार्ग अतिशय सुंदरपणे इथे उलगडतो. पहिली पायरी होती शांतपणे विचार करणं. दुसरी पायरी थेट आपल्या आईबाबांजवळ जाणं. आणि तिसरी पायरी शिव आणि पार्वती भोवती 3 प्रदक्षिणा घालणं. बालगणेश हळूहळू चालत प्रदक्षिणा घालत होता आणि प्रत्येक प्रदक्षिणेसोबत तिथे जणू काय एक सोनेरी दैवी प्रकाश वाढत चालला होता. आईबाबा हेच विश्व आणि प्रथम पूजेचा मान. जेव्हा बालगणेशाने आपली प्रदक्षिणा पूर्ण केली तेव्हा संपूर्ण कैलास पर्वत एका वेगळ्याच अद्भुत आनंदाने उजळून निघाला होता. शिवपार्वतींच्या डोळ्यात अभिमानाचे आनंदाश्रू होते आणि संपूर्ण विश्वाने पाहिलं की बालगणेशाला प्रथम पूजेचा मान मिळाला आहे. पण बालगणेशालाच हा मान का मिळाला बरं? कारण गणेशाने दिलेलं ते उत्तर सर्वांची मनं जिंकून गेलं. गणेश म्हणाला, माझ्यासाठी माझे आईबाबाच संपूर्ण विश्व आहेत. किती अथांग आणि सुंदर भावना आहे नाही? संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यापेक्षा जन्म देणाऱ्या आईवडिलांभोवती प्रदक्षिणा घालणं हेच खरं शहाणपण आहे. या कथेमधनं मिळणारी शिकवण आपल्या सर्वांसाठी खूप मोलाची आहे. पहिलं म्हणजे बुद्धी ही शक्तीपेक्षा कधीही श्रेष्ठ असते. दुसरं, संकटाच्या वेळी घाई न करता नेहमी शांत विचार करा. तिसरं, आपले आईबाबा हेच आपलं खरं विश्व आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, एका साध्या उत्तरातही केवढं महान शहाणपण दडलेलं असू शकतं, नाही का? मुलांसाठी रंजक कोडी. आता वेळ आहे आपल्या छोट्या मित्रांची. आपण या कोड्यांची उत्तरे शोधणार आहोत. सर्वांनी अगदी लक्ष देऊन ऐकायचंय आणि मोठ्याने उत्तर द्यायचंय. सगळे तयार आहात ना? तर हे आहे आपलं कोडे क्रमांक 1. गणेशाचे वाहन कोणते? पर्याय आहेत अ. सिंह, ब. उंदीर, क. मोर की ड. हत्ती. सर्वांनी मोठ्याने सांगा पाहू. 1, 2, 3, 4, 5. एकदम बरोबर ओळखलत. योग्य उत्तर आहे ब. उंदीर. बालगणेशाचं हे लाडकं, अतिशय गोड आणि तितकंच चपळ असं वाहन आहे. खूपच छान उत्तर दिलं. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. कोडे क्रमांक 2. गणेशाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याऐवजी नेमकं काय केलं? आत्ताच आपण या अत्यंत भावनिक कथेत हे पाहिलंय. विचार करा आणि सांगा. वेळ सुरू होते आता. अगदी बरोबर. योग्य उत्तर आहे आईबाबांभोवती 3 प्रदक्षिणा घातल्या. या कथेतील हा अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा संदेश नक्कीच आपल्या लक्षात राहिलाय हे पाहून खूप छान वाटलं. आता आहे कोडे क्रमांक 3. गणेशाच्या सोंडेतून काय शक्ती येते? पर्याय आहेत अ. अग्नी, ब. पाणी, क. आशीर्वाद की ड. वादळ.
आपला बालगणेश आपल्या सोंडेतून नेहमी काय देतो? विचार करा पाहू. तुमचा वेळ सुरू झालाय. आणि योग्य उत्तर आहे क. आशीर्वाद. होय, विघ्नहर्ता बालगणेश आपल्या सोंडेतून नेहमीच सर्वांवर आशीर्वादाचा वर्षाव करत असतो. त्याच्या या दैवी आणि खेळकर ऊर्जेमुळे आपल्या सगळ्या अडचणी नक्कीच दूर होतात आणि भक्तीची सफर इथेच थांबतेय. जर अशा या भव्य, रंजक आणि शिकवण देणाऱ्या पौराणिक कथांचं स्पष्टीकरण आवडलं असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण इथे आपण कथा फक्त ऐकत नाही तर त्या अनुभवतो. चला तर मग अत्यंत उत्साहाने आणि भक्तिभावाने सर्वजण मिळून म्हणूया, गणपती बाप्पा मोरया.